तिच्या महिला गावोगावी जाऊन बचत गटाचं काम करतात. कोणाची मीटिंग दिवसा राहते, कोणाची संध्याकाळी ठेवते, कोणी आपला सकाळी ठेवते. हे चालते आपली गाडी घेऊन. आम्ही जाण्या येण्याची काही सुरक्षा 6,000 पेट्रोल तिचं होईल का? 6,000 तिचं काम होईल का? रात्री बेरात्री महिला त्या मीटिंग करून घरी येतात आणि अशा प्रकारे त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. साधं आयडेंटिटी कार्ड नाही, ओळखपत्र नाही. आम्ही कोणाचे आहोत? 6,000 कोण देते याचं ओळखपत्र तर दे. त्या विभागाच्या वतीनं काही ओळखपत्र तर आम्हाला मिळालं पाहिजे, तेही त्यांना मिळत नाही. अशा प्रकारच्या समस्या घेऊन त्या आमच्याकडे या ठिकाणी आल्या. आता नव्यानंच त्या गेल्या काही दिवसापूर्वी आपल्यासोबत जोडलेल्या. त्यानंतर ऑनलाईन कामं आता सुरू झाली, सर्वच विभागात सुरू झाली. आमच्या अशा अंगणवाडीचंही ऑनलाईन काम आता मागच्या गेल्या काही वर्ष दीड वर्षापूर्वी सुरू झालं. यायलाही सांगत होते म्हणे तुमच्याच मोबाईलवरून काम करा. मग आम्ही आमचा महाराष्ट्रव्यापी संघर्ष केला आणि सरकारने सांगितलं सरकारचंच ऑनलाईन काम करायचं आहे ना, मोबाईलही सरकारनं दिला पाहिजे. त्याचं सीमाही सरकारनं दिलं पाहिजे. पहिले नाही करता करता त्याच्यासाठी संप करावा लागला आणि तेव्हा कुठे शासनाच्या वतीनं आम्हाला मोबाईल मिळाला, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सिम कार्ड मिळाला. आणि अशा पहिले तर मोबाईल दिले होते ते असे दिले पहिल्या टप्प्यात, महिलांनी नेल्याबरोबर मोबाईलच काम नाही करे, साल्याने कुठून विकत घेतले काय माहिती. मग ते पुरेच्या पुरे मोबाईल जमा करून त्या पंचायत समितीच्या व्हिडिओच्या समोर नेऊन टाकले. त्यानं तिथं पोतं लावलं, आमच्या बाया मोबाईल नेऊन टाकत जाय, हा घे तू वापस, हा घे तू वापस. आम्ही याला मुर्द्याला घेऊन करू का? मग ते सर्व मोबाईल आपण वापस केले आणि पुन्हा मग नवी खरेदी करून चांगले मोबाईल आम्हाला या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मिळाले. ड्रेस कोड आम्हाला नाही, आता इथं बसलेल्या ज्या महिला ड्रेसमध्ये आहेत त्याही ड्रेस कोड नव्हता. हळूहळू मागणी करून आपण तो ड्रेस कोड या ठिकाणी मिळवून घेतला. तसा ड्रेस कोड आमच्या या CRPंनाही मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी करतो आहोत. मागण्या तर खूप आहे, परंतु मुख्य